विवेक पाठक एक प्रवासी आहेत, यांच्याकडून आपण वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण मध्य रेल्वेवर ह्या ज्या काही समस्या नेहमी येत असतात, प्रवाशांना जो त्रास होतो त्या संदर्भातला त्यांचा अभ्यास आहे। विवेकजी, आज जी समस्या निर्माण झालेली आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आणि रेल्वे प्रशासनालाही, या सगळ्याकडे कसं आपण बघता आणि काय विश्लेषण कराल याचं? हा जो काही प्रकार जो चालू आहे हा आत्ताचा नवीन नाहीये। म्हणजे दिव्यातली जी प्रतिक्रिया आहे ती उत्स्फूर्त लोकांची झालेली प्रतिक्रिया आहे। कारण मधल्या काळामध्ये हा म्हणजे जवळजवळ मे महिन्यापासून रेल्वेची अनियमितता जी आहे ती सतत चालू होती। मे जूनच्या सुमारामध्ये मी एक रेल्वेवरती इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर मी एक माहिती मागवलेली होती की दररोज किंवा दर महिन्याला किती प्रकारच्या गाड्या कुठल्या कारणामुळे कॅन्सल केल्या जातात। तर त्याच्यावरती एक भयंकर म्हणजे एकदम धक्कादायक अशा प्रकारची एक माहिती आपल्या पुढे आलेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी कळवलेलं होतं जवळजवळ सप्टेंबर 2013 ते मे 2014 या काळामध्ये रेल्वेच्या 3,500 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 फेऱ्या या स्लो ट्रेनच्या होत्या आणि 704 फेऱ्या या फास्ट ट्रेनच्या रद्द करण्यात आलेल्या होत्या। म्हणजे वेगवेगळ्या गर्दीच्या वेळेला या ट्रेन या आयत्या वेळेला कॅन्सल करण्यात आलेल्या होत्या। आता वेगवेगळ्या याच्यावरती मी लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, त्याच्यामध्ये ते सांगतायत की आजची लोकांनी मदत करायला पाहिजे होती, सहकार्य करायला पाहिजे होतं। पण आजचा जो आहे ती प्रतिक्रिया ही लोकांची एकदम बांध फुटला म्हणतात ज्या प्रकारचं म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती। त्यामुळे हे जे बोला ही जी काही म्हणजे ह्या जे काही चालू आहे हा गोंधळ कायमचा चालू आहे। आणि या ज्या काही म्हणजे चुपचापपणाने लोकल कॅन्सल करतायत, लोकलचा जो गोंधळ करतायत किंवा मुंब्रा कळवा या स्थानकात राहणाऱ्या लोकांचे तर खूप वाईट पद्धतीचे हाल होत असतात। आजची प्रतिक्रिया ही कधीतरी घडणारच होती असंच म्हणावं लागेल। अगदी बरोबर। आम्ही याआधी सुद्धा कित्येक प्रवाशांशी बोललो, त्यांचंही असं म्हणणं होतं की हे असं कधी ना कधीतरी घडणार होतंच। पण विवेकजी, का नेमक्या अशा सतत समस्या येतात? आपण जो अभ्यास केलाय त्यातून काय सांगता येईल याबाबत? नाही, याच्याबाबत रेल्वेकडे आणखीन एक याबाबतची आणखीन एक धक्कादायक बातमी आहे। म्हणजे त्यांनी ज्यावेळेला मला ती इन्फॉर्मेशन ऍक्टच्या इन्फॉर्मेशन दिली आहे तर त्याच्यामध्ये मी मागितलेलं होतं की रेल्वे कुठल्या कारणाकरता तुम्ही कॅन्सल करताय, जी काय रेल्वेची हे ती कॅन्सल का होतीये। तर त्यांनी त्याच्याबद्दल जे काय पत्र दिलंय त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अशी इंडिव्हिज्युअल माहिती देणं शक्य होणार नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की रेल्वेची जी काही गाडी कॅन्सल होते तर त्याचा कुठल्याही प्रकारच्या कारणांचा अभ्यास केला जात नाही, त्याच्या कारणांची मीमांसा केली जात नाही, त्याच्याबद्दलचं का कॅन्सल याच्याबद्दलची माहिती रेल्वेकडे नाही। म्हणजे जर का आपल्याला मुळात कारणच माहिती नाही तर आपण त्याच्यावरती समस्या काढणार कशी किंवा समस्येला तोडगा काढणार कुठून? अगदी बरोबर आहे। तर त्यामुळे हे जो काही गोंधळ आहे हा मेस, पूर्ण जो काही मेस आहे तो मेसच म्हणता येईल ज्याला, की ज्याच्यामध्ये काही त्याला आगा नाही पिछा नाही अशा प्रकारची रेल्वेची सगळी यंत्रणा राबतीये। थोडक्यात रेल्वे प्रशासनाचं ढिसाळ नियोजन आणि कुठल्याही बाबतीतलं नसलेलं गांभीर्य या सगळ्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतोय आणि रेल्वे प्रवाशांना गृहीत धरतीय मध्य रेल्वे असं म्हणायचं? निश्चितपणाने। कारण ज्यावेळेला गर्दीच्या वेळेला समजा अगदी खूप गर्दी असेल आणि त्यावेळेला एखादी ट्रेन कॅन्सल होते त्यावेळेला दुसऱ्या गाडीवरती त्याचा इतका मोठा बोजा येतो, त्याच्यातून लोक पडणं, लोकांचं ऍक्सिडेंट होणं ह्या प्रकारची तर खूप माहिती आहे। म्हणजे मी जवळजवळ या बरोबरीने अजून एक माहिती मागवलेली होती की अशा प्रकाराने जर का गाड्या कॅन्सल झाल्यामुळे गर्दी होऊन गाडीतून किती प्रवासी पडून मरतात किंवा मेले किंवा इंज्युअर्ड झालेत अशा प्रकारची देखील मी माहिती मागवलेली होती। पण त्याच्यातनं जवळजवळ 65 पानांची माहिती, म्हणजे 65 पानाची लोकांची यादी ती माझ्याकडे आलेली आहे। फक्त ते मला असं त्यांना रिलेट करतं, कारण पूर्ण डेटा न मिळाल्यामुळे मी रिलेट करू शकलो की गाडी कॅन्सल झाल्यामुळे किती लोक पडू शकलेत किंवा अशा प्रकारचे। पण हे जे काही अपघात आहेत तर याला देखील रेल्वे त्याच्यामुळे कारणीभूत होतीये। अगदी बरोबर आहे। विवेकजी, इतकी विस्तृत आणि महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।